4 वर्षानं लिप वर्षी आता हे चंद्र आहे ना स्टेटला याला 29 दिवस आणि 6 तास मग 29 दिवस आणि चंद्र किती वर्ष असतात चंद्र आणि आपण 2 मॅग्नेट वापरले. मॅग्नेटच्या आता आपण जर हे एकच मॅग्नेट समजला, त्याला 2 पीसेस मध्ये ब्रेकडाऊन केलंय. त्या मॅग्नेटचा हे नॉट पोल असला तर हे पण नॉटच, हे साऊथ असला तर हे पण साऊथ. आपण जर या मॅग्नेटला जोडा बघितलं म्हणजे चिकटवाय बघितलं, हे मॅग्नेटची टक्कर नाही तर रिपल होतात. एक म्हणजे चिकट एका साईडला ठेवले तर हे मागं सरकतं. तसंच वरचा नॉर्थ पोल असला तर हे खालचा साऊथ पोल, हे साऊथ आहे हे साऊथ आहे, म्हणजे हे साऊथ साऊथ दोन्ही एक साईडला आहे. त्यामुळे हे मॅग्नेट किती जरी फोर्स लावला का नाही तरी रिपलच होणार. कॉन्ट्रॅक्टिंग फोर्सचं एक्झाम्पल आहे. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, ह्याला आपण फोर्स लावला तर तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकतो. आपण जर या ऑब्जेक्टला फोर्स नाही लावला तर एका ठिकाणी तो दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हलच करू शकतो. आता हे फोर्स लावला तर हे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल. आपण ही लाईन क्रॉस करतो, समजा इकडून इकडे गेलं तर आपला आहे ना 1 दिवस वाढतो आणि इकडून इकडे गेलं तर 1 दिवस कमी होतो. समजा इकडं सोमवार आहे, इकडे 1 दिवस वाढतो, म्हणजे इकडे कोणता वार होणार? मंगळवार. इकडं जर ना बुधवार असेल आणि इकडे 1 दिवस कमी होतो. न्यूटनने आपल्याला आता दुसरा नियम असं सांगितलाय की इथे एक ट्रॉली आहे, या ट्रॉलीत कमी वजनाचा सिलेंडर ठेवलाय हवाला आणि इथे एक ट्रॉली आहे, यात जास्त वजनाचा सिलेंडर ठेवलाय. आपण ज्यावेळी या दोघांना एक समान खेचणार, एक समान ताकद लावणार दोघांना, पण ज्यावेळी आपण त्यांना एकत्र सोडतो तर आपल्या लक्षात काय आलं, ही ट्रॉली लवकर आहे, ही ट्रॉली उशीर आली. जर का तर याचं वजन कमी आहे त्यामुळे हे फास्ट येणार आणि ह्याचं जास्त आहे त्यामुळे हा हळू येणार. यावर आपल्याला न्यूटननं दुसरा नियम असा सांगितलाय की एखाद्या वस्तूवर जर आपण ज्यावेळी बल म्हणजे ताकद लावतो त्यावेळी ती एका बाजूनच येणार आहे ऑपोजिटनं, पण ज्याचं वजन जास्त आहे ती हळू येणार आणि कमी आहे ती फास्ट येणार. आता हा एक नियम आहे ज्यात आता हे गोल फिरणार सर्क्युलर पाथ आहे आणि यात एक चेंडू आहे. आता हे थांबलं तरी सुद्धा हा चेंडू फिरतोय, तर का तर न्यूटन आपल्याला असं सांगितलंय की ती वस्तू गोल फिरते ते आपल्यात सामावून घेतं आणि जरी ते एखादी गोष्टी होण्याची थांबली ते कार्य थांबलं तरी सुद्धा ती वस्तू गोल फिरते. जरी तुम्ही पळताय त्यावेळी स्टॉप झाला तरी थोडं पुढेपर्यंत पळत जाता कारण त्या तुमच्या अंगाने ती मोशन स्वीकारलेली असते. ह्याचे 2 अर्धगोळा फक्त बाहेर आता आपल्याला एक ऍटमॉस्फिअरिक म्हणजे बाहेर नाही सजत फक्त हवा आहे आणि हे आपण आरामशीर ओपन करू शकतो कारण फक्त बाहेरच हवा. आपण बटन ऑन केल्यामुळे ह्याच्या आत मोटर असल्यामुळे ह्याच्यात आत पण हवा तयार होते. हा आपल्याला ओपन करायला थोडासा तरी अवघड जातो कारण ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. हे 2 सिलेंडर आहेत ज्याने हात 3 पटीनं खाली आहे. हात आपण वर खाली करायला आरामशीर करू शकतो. हा पण आपला हा वर येतो कारण इथूनची आहे ना हवा पास झालेली आहे, हवा सप्लाय झालेली आहे आणि हा हवा इथं स्टोर झालेला आहे. तर स्टोर झाल्यामुळे हा दाबायला आपल्याला ते थोडंसं अवघड जातो कारण हवा स्टोर केली. 1 किलोचं वजन आपण आरामशीर 5 बोटाने उचलू शकतो, पण हा 1 किलोचं वजन आपण एका बोटाने उचलायला आपल्याला थोडं तरी अवघड जातो कारण एक बोटाने जे आपण उचलू शकत ते आपण शेतात आहे ना आज हवा असल्यामुळे हा नाही शकतो. तुम्ही ट्राय करणार असेल तर करून बघा. आपण इलेक्ट्रिसिटी कशी तयार करतो ह्या असं आपण 3-4 पद्धतीने करतो. त्यापैकी एक आपल्याला दाखवणार की मोटर कसं आपण इलेक्ट्रिसिटी. आता हे बटन दाबल्यानंतर आपल्याला डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो कोणत्या दिशेने होतं हे दिसतं. पहिल्यांदा आपण इलेक्ट्रिसिटी तयार करताना पहिल्यांदा आपल्याला लाईटची गरज असते. नंतर त्या हे पाणी येतं नाही ते पाण्याचं बसून झाल्यानंतर हे पाणी हायर पोलिसला जातं आणि हे आपण जसं की गाड्या चालवताना हायवे असतो त्यावेळी गाड्या हायवे असताना लवकर जातात आणि जर कच्चा रस्ता असेल तर स्लो जात. तसंच आहे हे पाणी स्ट्रेट जातं त्यामुळे हे पाणी लवकर पोहोचतं आणि इथं झिगझॅग पद्धतीनं जातं त्यामुळे हे स्लो जातं आणि हे पाणी ज्यावेळेस खाली येऊ लागतं त्यावेळेस जास्त प्रवाहाच्या दिशेने येऊ लागतं. आणि या संवादामध्ये सांगितलेलं असं सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन कसे प्रवाहित होतात यामध्ये असं सांगितलेलं आहे.
इथं आपल्याला कॉपर वायर, स्टेनलेस स्टील वायर आणि मायक्रो वायर केलेले आहे. आणि पण प्रत्येक ह्या स्टील रो आहे त्या प्रत्येक रो मध्ये ही जे कॉपर वायरची लेंथ आहे ती वाढवली आहे. जशी की कमी आहे त्याच्यापेक्षा इथं जरा जास्त आहे कॉपर वायरची, त्याच्यापेक्षा इथं जरा जास्त आहे. जर त्याची वोल्टेज किंवा रेजिस्टन्स आहे तर ह्या वायरमध्ये आपल्याला 16.5 आहे. आणि इथं जर आपण त्याची लेंथ वाढवली तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी झालेला आपल्याला दिसून येतो. सेम अशाच प्रकारे आपल्याला त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली त्याच्यातला जो रेजिस्टन्स आहे तो कमी झालेला. नमस्कार, मी संधुनी शंकरित आहे. आपल्याला हे दिसतंय त्यामध्ये या परिपथामध्ये विजेच्या प्रवाहाला सुरुवातीपासून एकच मार्ग आहे, म्हणजे सगळे बल्ब एका लाईन मध्ये जोडले. यालाच रेजिस्टन्स इन सिरीज म्हणजे शृंखला मार्ग असे म्हणतात. यामध्ये एक दिवा पेटलाय आणि पुढचे हे झाले म्हणजे काय तर हा दिवा जळलाय म्हणजे हा एकच मार्ग आहे, त्यामुळे हा करंट जो आहे तो पुढे फ्लो होऊ शकत नाही. आता जेव्हा आपण हे दाखवतोय तेव्हा त्यानुसार आपल्या करंटचा फ्लो आपल्याला दिसतोय. जेव्हा आपण पहिला बल्ब लावतो तेव्हा त्याला फुल रेजिस्टन्स मिळतो, त्यामुळे तो जास्त प्रकाशित होतो. आपण पुढचा बल्ब लावतो तसं त्याचा रेजिस्टन्स कमी होतो, म्हणजे त्याचा प्रकाश जो आहे तो कमी कमी होत जातो. यानुसार या रेजिस्टन्स मध्ये जसं आपण दिवाळीमध्ये लाइटिंग लावतो, जेव्हा आपण एकच बल्ब लावतो तेव्हा सगळे बल्ब लागतात, एकच स्विच लागतो, म्हणजेच काय तर रेजिस्टन्स इन सिरीज. नमस्कार, माझे नाव कृतिका राजेश रेगे. आज मी रेजिस्टन्स इन पॅरेलल ह्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. आता बघा, आपल्या घरात जे वायर असतात ते एकमेकांना कनेक्टेड असतात. आता बघा ह्या काठीकडे लक्ष द्या. जेव्हा आपण आपल्या घरात व्होल्टेज कमी पास होतो कारण की आपली सगळी लाईट चालू असताना बघा व्होल्टेज खूप कमी पास होते. आणि जेव्हा ही लाईट आता कमी चालू आहे ती 3च बल्ब चालू आहे, मग आता व्होल्टेज म्हणजे करंट जास्त पास होतोय आणि जेव्हा म्हणजे करंट हे 5 व्होल्टेजनं वाढत जातं. नमस्कार, माझे नाव अवंतिका अभिषेक जाधव. आज आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ विजिबल लाईट. तर तुम्हाला माहित आहे की हे सगळे मिरर्स ऑफ विजिबल आहे. या सर्वांचे लाईट पडल्यामुळे या सगळ्यांचे रिफ्लेक्शन इथे येत आहे. म्हणजे त्या रिफ्लेक्शनला म्हटलं जातं पॉइंट ऑफ रिफ्लेक्शन. तर इथे आपले या पडद्यावर तुम्हाला 3 रंग दिसत आहेत. ते 3 रंग एकत्र केले की आपल्याला इकडच्या पडद्यावर इंद्रधनुष्य दिसतो. हे सगळे रिफ्लेक्शन आहे. तर यामुळे तुम्हाला इथे या स्क्रीनवर रेड इंद्रधनुष्य झालेलं दिसतं. Good morning. My name is Chetrali Kapoor. I am presenting defects of feature. हा आपला ह्युमन आहे. नॉर्मली असा दिसतो. जर आपल्याला ह्युमन आयच्या लेन्सेस वरती काही डिफेक्ट्स आले तर आपल्याला 2 आजार होऊ शकतात, म्हणजे 2 डिसीज होऊ शकतात. फर्स्ट वन इज मायओपिया आणि सेकंड वन इज हायपरमेट्रोपिया. इन दिस जर आपल्याला ह्याच्यामध्ये हा आजार झाला तर जर ही इमेजिंग असली तर ह्याच्यावरती या कार्डबोर्ड वरती ब्लर दिसते. जर आपण कॉन्केव्ह मिरर वापरला तर ही जसं आपण कॉन्केव्ह मिरर वापरायला सुरुवात करू तसं आपल्याला ती इमेज खूप क्लिअर दिसायला सुरुवात होते. हा काहीच आजार नाही. जसं ह्युमन आहे आपलं कमी कमी किंवा लांबही होत जातं तसे आपल्याला इमेज ब्लर दिसते. ह्याच्यावरती आपण कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स मिरर पर्याय काढू शकतो. नमस्कार, मी ट्रान्सवर्स आणि लॉंजिट्यूडनल वेव्ह हे आज आपण पाहणार आहोत. वेव्हचे 2 प्रकार असतात, ट्रान्सवर्स आणि लॉंजिट्यूडनल वेव्ह. प्रकाश लहरी या ट्रान्सवर्स वेव्हमध्ये असतात आणि ध्वनी लहरी या लॉंजिट्यूडनल वेव्हमध्ये असतात. ट्रान्सवर्स वेव्ह या प्रकाशाच्या लहरीप्रमाणे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये वर खाली होत असतात आणि आवाजाच्या लहरीप्रमाणे लॉंजिट्यूडनल वेव्ह या झिगझॅग प्रमाणे पुढे मागे होत असतात. या स्प्रिंग मध्ये जेव्हा आपण यासाठी धोका देऊ त्यामध्ये तेव्हा इथे वर खाली होणाऱ्या आणि पुढे मागे होणाऱ्या वेव्ह तयार होतात आणि यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. Good morning, my name is Priyanka Vijay Gaikwad. I am from 10th standard. Today I am presenting our body parts. इथे आपल्याला आपली ह्युमन बॉडी दिसत आहे. इथे आपल्याला अंक सुद्धा दिसत आहेत. त्या अंकाने प्रत्येक बॉडी पार्ट इथे नेमण्यात आलेला आहे. इथे हार्ट, लिव्हर, स्टमक अशा अनेक बॉडी पार्ट्स आहेत जे की आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इथे आपल्याला बॉडी स्केलेटल दिसत आहे. जेव्हा एखादा बालक जन्मलेला असतो तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये 305 कडे आढळून येतात. जेव्हा तो मनुष्य बनतो तेव्हा त्याच्यामध्ये एकूण 206 हाडं आढळून येतात. इथे आपल्याला जॉईंट्स एकूण 6 प्रकारचे जॉईंट्स आहेत. प्रत्येक जॉईंट हा खूप महत्वाचा आहे. हृदय शुद्ध करण्याचं काम करतं.
जी लाल ब्लड सेल आहे 120 दिवस जगते आणि त्यानंतर ती डेथ होते आणि अशाच खूप साऱ्या ब्लड सेल्स तयार होतात. एक सेल जी आहे रेड ब्लड सेल ती आपल्या शरीरामध्ये फिरायला तिला 20 सेकंद फक्त लागते. आपलं जे हार्ट आहे ते एका टाइमिंगला म्हणजे एका दिवसाला 1 लाख वेळा बीट होतं आणि फंक्शन आहे की ते पूर्ण बॉडी मध्ये त्याचं सप्लाय मधला आणि इलेक्ट्रिक करंट मधला संबंध दाखवलाय. तर आता ही ब्लॅक वायर आहे की नाही त्याच्यातून इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत आणि ही जी मधली निडल आहे की नाही ती मॅग्नेटिक निडल आहे. आता बघ ही डायरेक्शन दाखवली म्हणजे ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत की नाही त्या डायरेक्शनला मॅग्नेटची मुवमेंट होती. आता बघा ह्या डायरेक्शनला इलेक्ट्रॉन फ्लो झाले तेव्हा ह्या डायरेक्शनला मॅग्नेटची मुवमेंट झाली. म्हणजे बेसिकली ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत त्या डायरेक्शनला मॅग्नेटची मुवमेंट होती. आता बघा जेव्हा हे पूर्ण रोटेशन होईल की नाही तेव्हा वरती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यानंतर तिथे इलेक्ट्रिसिटी सप्लाय होणार आणि इलेक्ट्रिसिटी सप्लाय झाल्यानंतर तिथं बेल वाजणार. मॅग्नेटिक इंडक्शन आपल्या घरात जे ट्रान्सफॉर्मर असते म्हणजे ट्रान्सफॉर्मर म्हणजे ज्यातून आपली इलेक्ट्रिसिटी फ्लो होते ते म्हणजे ट्रान्सफॉर्मर. तिथं आपण बघू शकतो की जास्त कपडची वायर मिळवलेली आहे म्हणजे जास्त प्रमाणात वायर आहे आणि तो कमी प्रमाणात जर आपण ऑन केलं तर काय कळतं की आपल्याला ह्या वायरीतून जास्त एनर्जी फ्लो होते त्यामुळे हा मोठा आपण तिथेच कळतोय आणि तो छोटा तेच आपण इथे उलट केलं तर जे छोटा बल्ब आहे ते मोठ्याच्या जागी लावलं तर ते फुटणार कारण त्यात जास्त पावर जनरेट होणार आणि जर ते चांगली मोठ्या मोठ्या छोट्याच्या जागी लावलं बल्ब तर ते नाही जळणार कारण त्याला पावर कमी भेटते. आता आपण लहानपणापासूनच चुंबक खेळलो म्हणजे मॅग्नेट जेव्हा आपण इथं 2 शीट्स आहेत एक वुडन शीट आहे आणि एक मेटल शीट. जेव्हा आपण हे मॅग्नेटला वुडन शीटवर पुल करतोय तेव्हा ते त्याच्यामध्ये जास्त फ्रिक्शन होत नाही कारण ते जास्त अट्रॅक्ट करत नाही एकमेकांना. तेच जर आपण त्याला जर आपण मेटल शीटवर न ओढलं तर ते जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं आणि त्यामुळे जास्त त्यात फ्रिक्शन होतं. AC आणि DC जनरेटर आता बेसिकली जनरेटर म्हणजे काय तर इलेक्ट्रिसिटी जनरेट आहे. आता इलेक्ट्रिसिटी जनरेटर म्हणजे काय डायरेक्ट करंट जनरेटर आणि हा अल्टरनेट करंट जनरेटर. आता डायरेक्ट करंट जनरेटर मध्ये जेव्हा कॉपर कॉइल मॅग्नेट परमनंट मॅग्नेटची फिरते त्यावेळेला त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते. ती इलेक्ट्रिसिटी ह्या बॅटरी मध्ये स्टोअर होते. आता ती सेम प्रोसेस ह्या पण मॅग्नेटच्या आत होते. जेव्हा मॅग्नेटिक आता जो गॅलिओमीटर आहे तो जेव्हा हाय लेवलला जातो ना तेव्हा हाय लेवल इलेक्ट्रिसिटी तयार होते म्हणजे इथं व्हाईट बॉल लागला दिसतो आपल्याला आणि जेव्हा लो लेवल एनर्जी तयार होते ना त्यावेळी इथं रेड बॉल लागले. आता ती एनर्जी आपण कार्बन ब्रशच्या कॉपर वायरवर फिक्शन झाल्यामुळे ती एनर्जी या पल्स मध्ये जनरेट होते. मोटर म्हणजे काय तर जी मेकॅनिकल एनर्जी आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करते त्याला मोटर म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये ही आपल्या सिलिंग फॅनची मोटर आहे आणि ही आहे ती आपल्या घरामध्ये मिक्सर ब्लेंडर वगैरे जे असतं ना त्याची मोटर आहे. ह्या सिलिंग फॅनच्या मोटरला आपण AC करंट सप्लाय करतो. AC करंट मध्ये आपण जो करंट आपल्याला आलाय त्याच्यातून ज्याला रिक्वायर्ड आहे तेवढाच करंट आपण त्याला सप्लाय करतोय. ह्याला आपण जर डायरेक्ट इलेक्ट्रिक करंट दिला तर हे चालू होतं विदाउट मॅग्नेट. ह्याला मॅग्नेटची गरज आहे पण तसं ह्याच्यामध्ये ह्याला मॅग्नेटची गरज असते. ह्याला ऑलरेडी करंट दिलाय आपण तरी पण चालू नाही पण ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्डच्या ह्याच्यामध्ये येते त्यावेळेस हे मोटर चालू होते म्हणजे ह्याला मॅग्नेटिक फील्डची गरज आहे. म्हणजे ह्याला जेव्हा मॅग्नेट भेटेल त्यावेळेस मोटर चालू होते असं याचं वर्किंग आहे. मित्रांनो हे फिरतं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आज समाप्त होत आहे. उद्यापासून आपल्या खानापूर तालुक्यामध्ये सर्व केंद्रामध्ये हे विज्ञान प्रदर्शन जाणार आहे. आपण याचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांनाही दाखवावं. आपण टेक एज्यू मराठी हा यूट्यूब चॅनेल पाहत आहात. चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि भेटूया पुन्हा पुढच्या वेळेला. तोपर्यंत धन्यवाद.